1 मे महाराष्ट्र दिन आपण दरवर्षी मोठ्या अभिमानाने साजरा करतो। सोशल मीडियावर जय महाराष्ट्राचे पोस्टर टाकतो, परेड पाहतो, भाषण ऐकतो। पण कधी थांबून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? 1960 मध्ये ज्या महाराष्ट्राचा जन्म झाला तो आज 2026 मध्ये खरोखर किती बदलला आहे? आणि हा बदल आपण कल्पना करतो तसा सकारात्मक आहे का, की या बदलामागे काही न बोललेलं सत्यही दडलं आहे? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच खोल आहे। कारण महाराष्ट्राची कहाणी ही फक्त एका राज्याची कहाणी नाही, तर ती संघर्ष, स्वप्न, विकास, राजकारण आणि समाजातील बदल यांचा एक गुंतागुंतीचा प्रवास आहे। आणि आज आपण या प्रवासात पाऊल टाकणार आहोत। सुरुवातीपासून म्हणजे 1960 पासून ते 2026 पर्यंत एक एक टप्पा समजून घेत, एक एक सत्य उलगडत। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। 1960चा काळ, भारताला स्वातंत्र्य मिळवून अवघी काही वर्ष झाली होती। देश अजून स्थिर होत होता आणि राज्याची पुनर्रचना सुरू होती। भाषेच्या आधारावर राज्य निर्माण व्हावीत ही मागणी जोरात धरत होती। कारण लोकांना वाटत होतं की भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, तर ती ओळख आहे, संस्कृती आहे, आत्मसन्मान आहे। आणि याच भावनेतून जन्म झाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा। ही चळवळ फक्त राजकीय नव्हती, ती भावनिक होती, ती लोकांच्या अस्तित्वाशी जोडलेली होती। मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य हवं ही मागणी इतकी तीव्र झाली की लोक रस्त्यावर उतरले, आंदोलनं झाली, पोलिसांना गोळीबार केला आणि त्या गोळीबारात 106 लोकांनी आपले प्राण गमावले। हे केवळ आकडे नाहीत, तर त्या काळातील लोकांच्या स्वप्नांचा, त्यागाचा आणि संघर्षाचा पुरावा आहे। आणि शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली। बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि मुंबई ही राजधानी ठरली। हा दिवस फक्त राज्याच्या स्थापनेचा नव्हता, तर तो एका नव्या आशेचा, नव्या सुरुवातीचा दिवस होता। सुरुवातीचा महाराष्ट्र हा आजच्या महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळा होता। तेव्हा महाराष्ट्र प्रामुख्याने शेतीप्रधान्य राज्य होतं। लोकसंख्येचा मोठा भाग ग्रामीण भागात राहत होता, शेतीवर अवलंबून होता। उद्योगधंदे प्रामुख्याने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागातच मर्यादित होते। ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी होत्या, पायाभूत सुविधा मर्यादित होत्या आणि शिक्षणही सर्वांपर्यंत पोहोचलं नव्हतं। पण राज्य स्थापनेनंतर सरकारसमोर एक मोठं आव्हान होतं, महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवायचं आणि त्यासाठी औद्योगिकरण हा एकमेव मार्ग होता। याच विचारातून 1962 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना झाली। या संस्थेचं उद्दिष्ट होतं राज्यभर औद्योगिक क्षेत्र विकसित करणं, उद्योगांना जमीन, वीज, पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं। परिणाम असा झाला की पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा शहरांमध्ये औद्योगिक विकास सुरू झाला। रोजगाराच्या संधी वाढल्या आणि हळूहळू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलायला लागली। याच काळात महाराष्ट्रात सरकार चळवळ ही जोरात उभी राहिली। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, दूध संघ, बँका, पतसंस्था या सगळ्यांनी ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवली। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळू लागला, रोजगार निर्माण झाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली। ही सहकार चळवळ महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरली। पण हळूहळू या चळवळीतही राजकारण शिरलं आणि जिथे सहकाराचा उद्देश लोककल्याण होता, तिथे सत्ता आणि नियंत्रण यासाठी स्पर्धा सुरू झाली। 1980 नंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा बदल घडला, तो म्हणजे शिक्षण क्षेत्रातील विस्तार। खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात आली आणि राज्यभर इंजिनिअरिंग, मेडिकल मॅनेजमेंट कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर उभे राहू लागले। यामुळे शिक्षणाच्या संधी वाढल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळू लागलं। महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये गणला जाऊ लागला। पण या बदलामागे एक वेगळं सत्यही होतं। शिक्षण हळूहळू सेवा न राहता व्यवसाय बनू लागलं। फी वाढली, गुणवत्ता आणि उपलब्धता यामध्ये अंतर निर्माण झालं आणि शिक्षण सर्वांसाठी समान राहिलं नाही। 1991 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरण झालं आणि याचा महाराष्ट्रावर प्रचंड परिणाम झाला। परदेशी गुंतवणूक वाढली, IT सेक्टर विकसित झाला, पुणे हे IT हब बनलं। हिंजवडी सारखी ठिकाणं जागतिक कंपन्यांनी व्यापली। मुंबई आधीच आर्थिक राजधानी होती, पण आता ती जागतिक आर्थिक केंद्र म्हणूनही ओळखली जाऊ लागली। शेअर बाजार, बँकिंग, फिल्म इंडस्ट्री, मीडिया या सगळ्यांनी महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली। राज्याचा GDP झपाट्याने वाढला, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आणि महाराष्ट्र भारताचा सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक बनला। 2000 नंतरचा महाराष्ट्र हा आधुनिकतेकडे झेपावणारा महाराष्ट्र आहे।
शहरीकरण वेगाने वाढलं. लोक गावाकडून शहराकडे स्थलांतर करू लागले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक ही शहरं प्रचंड वेगाने वाढली. पायाभूत सुविधा सुधारल्या. मेट्रो, एक्सप्रेसवे, फ्लायओव्हर्स या सगळ्यांनी शहराचं रूप बदललं. डिजिटल इंडिया, स्टार्टअप कल्चर, ई कॉमर्स या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसू लागला. आज महाराष्ट्रात लाखो स्टार्टअप्स आहेत. IT, फिनटेक, हेल्थटेक, एज्युकेशन प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. ऊर्जा क्षेत्रातही मोठा बदल झाला. रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठी वाढ झाली. सोलर, विंड एनर्जी प्रोजेक्ट्स वाढले. दूध उत्पादन, शेतीतील तंत्रज्ञान, सिंचन प्रकल्प या सगळ्यांमुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातही बदल झाला. पण या सगळ्या प्रगतीच्या चित्रामागे काही कठोर सत्य लपलेलं आहे. शेतकरी आजही संकटात आहे. कर्जबाजारीपणा, पाण्याची कमतरता, हवामान बदल या सगळ्याचा परिणाम शेतीवर होत आहे. आत्महत्याचे प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत. बेरोजगारी हा मोठा प्रश्न बनत चाललाय. शिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळणं कठीण होते. शहर वाढत आहे, पण त्याचबरोबर झोपडपट्ट्याही वाढत आहेत. मुंबईसारख्या शहरात जगणं अधिक महाग होत चालले आणि ग्रामीण भाग अजूनही अनेक बाबतीत मागे आहे. आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार या सगळ्यांमध्ये अजूनही असमानता आहे. संस्कृतीच्या बाबतीत महाराष्ट्राने आपली ओळख टिकवून ठेवली आहे. गणेशोत्सव, दिवाळी, लावणी, तमाशा, नाटकं या सगळ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठी भाषा, साहित्य या सगळ्यांचा अभिमान आजही लोकांच्या मनात आहे. पण ग्लोबलायझेशनच्या युगात स्थानिक संस्कृतीवरही बाह्य प्रभाव पडतोय आणि ही ओळख टिकवणं ही एक मोठी जबाबदारी बनली आहे. राजकारण हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. गेल्या 66 वर्षात अनेक सरकारं आली. वेगवेगळ्या पक्षांनी सत्ता सांभाळली. प्रत्येकाने विकासाचे वचन दिले. काही प्रकल्प यशस्वी झाले, काही अर्धवट राहिले. पण राजकारणात स्थिरता कमी आणि सत्तेसाठी स्पर्धा जास्त दिसते आणि याचा परिणाम थेट विकासावर होतो. कारण धोरणं बदलतात, प्रकल्प अडकतात आणि लोकांचा विश्वास कमी होतो. आज 2026 उभा असलेला महाराष्ट्र हा विरोधाभासांचा महाराष्ट्र आहे. एका बाजूला जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देणारं राज्य आणि दुसऱ्या बाजूला अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडणारे लोक. एका बाजूला आधुनिक शहरं आणि दुसऱ्या बाजूला मागे पडलेली गाव. एका बाजूला संधी आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष. हा विरोधाभासाचाच महाराष्ट्राची खरी ओळख बनली आहे. भविष्याकडे पाहिलं तर महाराष्ट्रासमोर अनेक संधी आहेत. AI, डिजिटल इकॉनॉमी, ग्रीन एनर्जी, स्टार्टअप्स या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. पण त्याचवेळी ग्रामीण शहरी अंतर कमी करणं, शिक्षण आणि आरोग्य सुधारणं, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण विकास हा फक्त आकड्यांमध्ये मोजला जात नाही, तो लोकांच्या जीवनमानात दिसायला हवा. 66 वर्षांपूर्वी लोकांनी एक स्वप्न पाहिलं होतं, एक प्रगत, समृद्ध, न्याय महाराष्ट्राचं. आज त्या स्वप्नाचा काही भाग पूर्ण झाला आहे, पण अजूनही बरंच काही बाकी आहे. आणि हा प्रश्न आज प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारायला हवा. आपण फक्त महाराष्ट्र दिन साजरा करतोय की खरंच महाराष्ट्र घडवतोय? कारण शेवटी राज्य सरकार बनवत नाही, राज्य बनवतं ते तिथले लोक. आणि जर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर पुढच्या 66 वर्षात महाराष्ट्र आणखी वेगळा असेल. कदाचित आर्थिक प्रगत, आर्थिक समृद्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक समान. आणि तेव्हाच आपण स्वाभिमानाने म्हणू शकू, हो, महाराष्ट्र खरंच बदललाय आणि योग्य दिशेने बदललाय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.